नगरपालिका निवडणुकांसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नगरपालिका निवडणूक प्रचारामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची गैरहजेरीची चर्चा ही आता रंगू लागलेली आहे। काँग्रेसचे बडे नेते हे प्रचारापासून दूर राहिल्यानं या चर्चेला अधिक उधाण आलेलं आहे। शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे देखील प्रचारामध्ये नसल्यामुळे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जातंय। महायुतीच्या फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचा मात्र प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे। महायुतीचे तीनही नेते हे रोज 10-10 प्रचार सभा घेत आहेत। रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील या रणधुमाळीमध्ये सहभाग दिसतोय आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते नेमके कुठे आहेत हा प्रश्न आता उपस्थित होतोय। अशा चर्चांना उधाण आलंय। तर तिन्ही पक्षांचे बडे नेते हे प्रचारापासून दूर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर ही तीन दृश्य आपण पाहतोय। फडणवीसांच्या प्रचार सभा एकीकडे सुरू आहेत, तर दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या देखील प्रचार सभा या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असल्याचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळतंय। तर दरम्यान यावरती अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। नगरपालिकेच्या प्रचाराला काय फार वेळ किंवा फार मतदार एक 25-25, 30-30 हजाराची नगरपालिका, काही तर 10 हजाराची आहे। त्यामुळे शिवसेनेचे नेते तरी प्रचारात आहेत आणि उद्धवजी, आदित्यजी प्रचारात येतील। बरं, पण कधी येतील? काय 2 दिवस येतील ना, 2-3 दिवसात। त्याला सिंबॉलिक फिरणं आहे। फार काही प्रत्येक आता 200-300 नगरपालिकेत थोडी फिरता येत असतं। तेव्हा मराठवाड्यात एखादी सभा, विदर्भात एखादी सभा, पश्चिम अशा पद्धतीनं नियोजन होईल। 2029 मध्ये काँग्रेस पार्टी किंचित होणार आहे। देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार आहे। कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे। आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही। कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे। कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतायत आणि काँग्रेस पार्टी रोज सोडतायत। तर यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात। तर निवडणुकादारी महाविकास आघाडी मात्र घरी। महाराष्ट्रभर निवडणुकीची धडाकेबाज रणधुमाळी सुरू, अशी एक पोस्ट ही केशव उपाध्ये यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, अजित पवार जमिनीवर, जनतेमध्ये, प्रचाराच्या मैदानात, पण मविया नेते कुठे? उद्धव, राज ठाकरे, शरद पवार यांच्या सभा कुठे पाहिल्यात का? सभाच नाहीत, दौरे नाहीत, कार्यकर्त्यांना साथ नाही। रेणापूरमध्ये तर उभाटाचे 11 उमेदवार माघार, कारण पक्षाकडून 0 सहकार्य। मेहनत नाही, प्रचार नाही, कार्यकर्त्यांना साथ नाही, लोकांपुढे जायची हिंमत नाही आणि पराभवाला मात्र कारणांची रांग। तर अशी खोचक टीका ही केशव उपाध्यांनी केली आहे। आणि याच सगळ्यावरती बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मराठवाड्यामधून कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत, त्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रामधून वेदांत नेब आपल्याला माहिती देतील। विदर्भातील माहिती जाणून घेऊयात तुषार कोहळे यांच्याकडून आणि उत्तर महाराष्ट्रातली माहिती देत आहेत मुकुल कुलकर्णी। सुरुवातीला कृष्णा केंडे यांच्याकडे मी जाईन। कृष्णा, मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र दिसतं आहे? महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचार सभा दिसतात, पण मवियाचे नेते नेमके कुठे आहेत? मराठवाड्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या मिळून 54 निवडणुका या ठिकाणी होत आहेत। यासाठी मराठवाड्यातली आपण स्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या सभा झालेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सभा झाल्या आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं अंबादास दानवे यांनी एक प्रचार फेरी केल्याचं आठवतंय, जी गंगापूरमध्ये होती
गेल्या 2 दिवसामध्ये तर ते जिल्ह्यामध्ये नव्हते, मुंबईमध्ये होते. त्यामुळे मराठवाड्यातल्या उद्धव ठाकरे यांचे एकमेव फायर ब्रँड नेते अंबादास दानवे यांना ओळखलं जातं, मात्र तेही फारसे मराठवाड्यामध्ये फिरलेले पाहायला मिळत नाहीत. आदित्य ठाकरे यांची एकही सभा अद्याप मराठवाड्यात झालेली नाही. उद्धव ठाकरे यांची एकही सभा मराठवाड्यामध्ये झालेली नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे देखील शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील, यांचीही एकही सभा मराठवाड्यामध्ये झाल्याचं आठवत नाही. आणि दुसरीकडे काँग्रेसने मात्र यामध्ये थोडी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये, पैठणमध्ये सभा घेतली आहे, बीडमध्ये सभा घेतलेली आहे, त्याचबरोबर परभणीमध्ये सभा घेतली आहे. मात्र त्यांचेही इतर नेते या दौऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी प्रचारामध्ये कुठे आहेत हा प्रश्न पडावा, एवढं स्पष्टपणे त्यांच्या सभा या ठिकाणी झालेल्या नाहीत आणि प्रचाराला अवघे काही दिवस या ठिकाणी उरलेले आहेत आणि त्यात आता या सभा पाहायला मिळतील का हे पाहणं देखील तितकं महत्त्वाचं असणार आहे. आकांक्षा. बरोबर आहे. त्यामुळे कृष्णा, मराठवाड्यामध्ये या नेत्यांच्या सभा पाहायला मिळतील का हा सवाल उपस्थित होतोय. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. यानंतर मी वेदांत नेबी यांच्याकडे जाते. वेदांत, एकूणातच महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला चित्र दिसतं आहे? महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी मरगळ दिसतेय का? आकांक्षा, महायुतीच्या जर आपण तुलना केली तर महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत, जे मुख्य नेते आहेत, ते मागे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या प्रकारे आपण बघतो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अगदी विदर्भ असतील, मराठवाडा असेल, कोकण असेल, तिथे जाऊन प्रचार सभा घेत आहेत आणि हा धडाका आपल्याला रोज पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार, महाविकास आघाडीचे जे महत्त्वाचे नेते आहेत, काँग्रेसचे काही नेते आहेत, ते मात्र महाराष्ट्रभर किंवा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तिथे प्रचार सभा किंवा प्रचारांमध्ये जाताना पाहायला मिळत नाही आहे. काही नेत्यांशी आपण या संदर्भात चर्चा केली, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी असं ठरवलं आहे की दुसऱ्या फळीतील नेते, कारण स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, त्यामुळे स्थानिक नेते किंवा दुसऱ्या फळीतील नेते या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार करतील आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपण बघतो अंबादास दानवे असतील, मराठवाड्याचा दौरा करताना पाहायला मिळतात, तिथे प्रचार करताना पाहायला मिळतात. सचिन अहिर हे पश्चिम महाराष्ट्र, खास करून पुण्यामध्ये दौरा करताना पाहायला मिळतात. तर कोकणामध्ये आपण बघितलं विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील, हे प्रचार सभा किंवा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुप्रिया सुळे, रोहित पवार आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच शशिकांत शिंदे सुद्धा प्रचार करायला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकतर काँग्रेसचं जर आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ते दौरा करताना पाहायला मिळतात. मात्र मग बाळासाहेब थोरात, त्याशिवाय विजय वडेट्टीवार, नाना पटोले हे त्या मतदारसंघात जिथे त्यांचं वर्चस्व आहे ते कायम ठेवण्यासाठीचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे महाविकास आघाडी महायुतीच्या तुलनेमध्ये किंवा जे बडे नेते म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या प्रकारे प्रचार सभांचा धडाका लावतात, त्या मानानं महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत ते प्रचाराला बाहेर पडलेले नाही आहेत. कदाचित शेवटच्या 2 दिवसामध्ये आपल्याला काही नेते हे प्रचार सभांमध्ये किंवा प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळतील. नक्कीच. त्यामुळे हे बडे नेते प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर विदर्भामध्ये नेमकी काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात. तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत. तुषार, विदर्भामध्ये नेमकी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या प्रचारांचा धडाका नेमका कसा सुरू आहे? जर आपण विदर्भाचा विचार करायचा झाला तर जेव्हा विधानसभा, लोकसभेच्या ज्या निवडणुका, नेत्यांच्या निवडणुका असतात, तेव्हा कार्यकर्ते हे पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये उतरतात. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, या निवडणुकीमध्ये मात्र विदर्भातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे जर का तुम्ही नाना पटोले यांचा विचार करायचा झाला, त्यांच्याकडे मुलीचं विवाह आहे, त्यामुळे त्यांनी आधी सांगितलं की मी प्रचारामध्ये सक्रिय राहणार नाही. दुसरीकडे आपण बघितलं नितीन राऊत हे नागपूरचे माजी पालकमंत्री आहे. रामटेक लोकसभेसाठी तिकीट मागण्यामध्ये प्रमुख दावेदारांपैकी एक होते. मात्र आजच्या तारखेपर्यंत त्यांनी नागपूर जिल्ह्यात कुठेही प्रचाराला ते बाहेर निघाले नाही. विजय वडेट्टीवार असेल, त्यांचा मुक्काम जास्तीत जास्त हा नागपूरला असतो. मात्र चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या त्यांच्या 2 गृह जिल्ह्यामध्ये मात्र त्यांच्या सभा या 28 तारखेपासून लागलेल्या आहे. अमरावतीचा विचार करायचा झाला तर यशोमती ठाकूर या त्यांच्या तिवसा मतदारसंघामध्ये फिरताना दिसतात, बैठका घेताना दिसतात. मात्र त्यांच्या देखील मोठ्या सभा पाहायला मिळत नाही. विदर्भामध्ये आपल्याला जर का पाहायला मिळालं तर
चंद्रशेखर बावनकुळे असेल, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, यांच्या सातत्याने सभा होताना पाहायला मिळतात. मात्र काँग्रेसच्या नेत्यांच्या कुठेही मोठ्या सभा पाहायला मिळत नाही. खरं तर एक परंपरा राहिली की बाहेरच्या जिल्ह्यातले नेते जेव्हा स्थानिक जिल्ह्यामध्ये नेत्यांसाठी येतात तेव्हा कुठंतरी त्याचा एक प्रभाव पडतो. मात्र तसं कुठेही दिसत नाही. फक्त सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यामध्ये फिरताना दिसतात. त्यांच्या सोबतीला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त इतर उर्वरित महाराष्ट्रातले कोणतेही नेते प्रचारासाठी आलेले नाही. असंच चित्र भंडारा गोंदिया असेल किंवा चंद्रपूर गडचिरोली असेल किंवा अमरावती असेल किंवा पश्चिम विदर्भामध्ये असंच पाहायला मिळतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजी आहे की नेत्यांच्या निवडणुका जेव्हा येतात तेव्हा हेच कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून प्रचारात असतात. मात्र आता जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे तेव्हा मात्र या नेत्यांनी या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची त्यांची भावना आहे. अगदी त्यामुळे विदर्भात काँग्रेसचे अनेक बडे नेते आहेत, परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजी दिसतेय. धन्यवाद या माहितीसाठी. यानंतर मी उत्तर महाराष्ट्रामध्ये जाते. मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत. मुकुल, महायुतीच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक सभा झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारसभा नेमका कशा सुरू आहेत? आपण नुकतंच महाराष्ट्रातील इतर भागातलं चित्र बघितलेलं आहे. तशीच परिस्थिती उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सभांचा धडाका हा सुरू झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पासून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्यांनी उत्तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील सभा घेतल्या. त्याच वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाशिकसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सभा घेतलेल्या होत्या. परंतु महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता अद्याप उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरकलेला नाहीये. कुठलीही मोठी सभा झालेली नाहीये. त्याच पाठोपाठ जर आपण विचार केला तर महायुतीमधला अजित पवारांची राष्ट्रवादी हा पक्ष पण काही प्रमाणामध्ये मागे पडलेला आहे. कारण अहिल्यानगरमध्ये सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांची एक सभा झालेली होती. त्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यामध्ये अद्याप अजित पवारांच्या पक्षाच्या देखील मोठ्या सभा झालेल्या नाहीये. परंतु महाविकास आघाडी सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये बॅकफूटवर आहे का असा प्रश्न निर्माण होतो. कारण काँग्रेसच्या नेते बाळासाहेब थोरात यांचा जो मतदारसंघ होता यांच्या संगमनेरमध्येच पंजा हा निवडणुकीमधनं हद्दपार झालेला आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात नेमका आता प्रचार कोणाचा करणार, काय करणार हा प्रश्न आहे. त्यांचं लक्ष नाशिकवर कायमच राहिलेलं आहे. परंतु नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात हे आलेले नाही आहेत किंवा इतरही काँग्रेसचा मोठा नेता हा नाशिकमध्ये आलेला नाही आहे. तशीच परिस्थिती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शशिकांत शिंदे यांची एक सभा झालेली होती. रोहित पवार आपल्याच मतदारसंघामध्ये अडकून पडलेले आहे. नक्कीच बरोबर आहे मुकुल. त्यामुळे एकूणच तुम्ही सांगताय आणि इतरही आपण माहिती जाणून घेतली त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते हे कुठेतरी बॅकफूटवर आहेत का असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. अगदी मोजकेच दिवस या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उरलेले आहेत. त्यामुळे काय चित्र दिसतं, काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद कृष्णा, वेदांत, तुषार आणि मुकुल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.